तर नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियावर एक धक्कादायक दावा व्हायरल होत आहे. 40 मुलांना घेऊन जाणारी शाळेची बस थेट विहिरीत कोसळली. हा दावा ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. पण मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे आजही या बातमीची सत्यता तपासणार आहोत. खरंच 40 मुलांना घेऊन जाणारी बस विहिरीत कोसळली होती का? की बस विहिरीच्या अगदी काठावर जाऊन अडकली होती? या घटनेत मुलांचं काय झालं आणि ही घटना नेमकी कुठे घडली? चला सुरुवातीपासून संपूर्ण माहिती समजून घेऊया. घटना कुठे घडली घटना कुठे घडली? ही घटना महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वडकी परिसरात घडली. जून 2026 मध्ये मोडकं इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस एका अंतर्गत रस्त्यावरून जात होती. बसमध्ये सुमारे 40 विद्यार्थी असल्याची माहिती वृत्तमाध्यमांनी दिली आहे. आता इथेच या व्हायरल दाव्यातला महत्त्वाचा फरक समजून घ्या. सोशल मीडियावर काही ठिकाणी बस विहिरीत कोसळली असं सांगण्यात आलं, पण उपलब्ध वृत्तानुसार बस पूर्णपणे विहिरीत कोसळली नव्हती. बस विहिरीच्या काठावर अडकली होती. म्हणजे मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात वाचला. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार बसचा चालक वाहनावरील नियंत्रण गमावून बसला. रस्त्याच्या परिस्थितीमुळे बस विहिरीच्या दिशेने गेली आणि काही क्षणात बस विहिरीच्या अगदी काठावर पोहोचली. बस जर आणखी पुढे गेली असती तर परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकली असती. पण बस तिथेच अडकली. काठावरील संरक्षक रेलिंगमुळेही मोठा अनर्थ टाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी बसमधील मुलांमध्ये घबराट निर्माण झाली, पण स्थानिक नागरिक आणि तेथे उपस्थित लोक मदतीसाठी धावून आले. विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. मुलांचं काय झालं? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या घटनेत मुलांना इजा झाली का? उपलब्ध वृत्तानुसार या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याचा मृत्यू झाला नाही. विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. म्हणून सोशल मीडियावर 40 मुलं विहिरीत पडली किंवा त्याहून अधिक गंभीर दावा दिसला तर तो उपलब्ध वृत्ताशी जुळत नाही. ही घटना निश्चितच धक्कादायक होती, पण सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. व्हायरल व्हिडिओमुळे गैरसमज का झाला? अशा घटनांमध्ये व्हिडिओचा एक छोटा भाग पाहून संपूर्ण घटना समजण्याचा धोका असतो. विहिरीच्या काठावर अडकलेली बस पाहिल्यावर एखाद्या व्यक्तीला ती विहिरीत पडली आहे असं वाटू शकतं आणि त्यानंतर सोशल मीडियावर कॅप्शन बदलून व्हिडिओ पुढे पाठवला जातो. एकाने लिहिलं बस विहिरीत पडली, दुसऱ्याने लिहिलं 40 मुलांचा जीव धोक्यात, तिसऱ्याने त्याहून अधिक गंभीर दावा केला आणि काही वेळातच मूळ घटनेपेक्षा वेगळी माहिती व्हायरल होऊ शकते. म्हणूनच कोणताही व्हिडिओ पाहताना त्याचं कॅप्शनच अंतिम सत्य मानू नका. चालकाबाबत काय माहिती? या घटनेनंतर चालकाच्या भूमिकेबाबत ही चौकशीची माहिती समोर आली. काही वृत्तांमध्ये चालकाने मद्यप्राशन केले असल्याचा आरोप नमूद करण्यात आला आहे. मात्र या बाबतीत अंतिम निष्कर्ष देण्यापूर्वी अधिकृत तपासांचा आधार घेणं महत्त्वाचं आहे. तसंच रस्त्याची परिस्थितीही तपासली जात असल्याचं वृत्त आहे. म्हणून या घटनेला एका व्यक्तीला दोष देऊन लगेच निष्कर्ष काढण्यापेक्षा अधिकृत तपास काय सांगतो हे पाहणं योग्य आहे. बस विहिरीत कोसळली हा दावा खरा की खोटा? आता आपल्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग, दावा काय? 40 मुलांना घेऊन जाणारी शाळेची बस विहिरीत कोसळली. तपासात काय समोर आलं? पुण्यात सुमारे 40 विद्यार्थ्यांची बस विहिरीच्या काठावर अडकली होती. बस पूर्णपणे विहिरीत कोसळल्याचं उपलब्ध विश्वासार्ह वृत्तांमध्ये दिसत नाही. म्हणून हा दावा अर्धसत्य, दिशाभूल करणारा आहे. कारण घटना खरी आहे. सुमारे 40 विद्यार्थी बसमध्ये होते. बस विहिरीजवळ धोकादायक स्थितीत अडकली, पण बस विहिरीत कोसळली हा भाग चुकीचा आहे. या घटनेतून काय शिकायचं? मित्रांनो, या घटनेत मोठी जीवितहानी टळली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पण शाळकरी मुलांच्या वाहतुकीच्या सुरक्षेबाबत ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करते. शाळेच्या बसची नियमित तपासणी, चालकांची पात्रता आणि स्थिती, बसची यांत्रिक स्थिती आणि रस्त्याची सुरक्षितता या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पालकांनीही शाळेच्या वाहन व्यवस्थेबाबत प्रश्न विचारणे आणि अधिकृत माहिती घेणे योग्य आहे. तर मित्रांनो, आज आपण एका व्हायरल दाव्याची सत्यता तपासली.
40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पुण्यात विहिरीच्या काठावर अडकली होती. ही घटना खरी आहे, पण बस विहिरीत कोसळली हा दावा उपलब्ध वृत्तानुसार चुकीचा किंवा दिशाभूल करणारा आहे. सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. म्हणून सोशल मीडियावर कोणतीही धक्कादायक बातमी दिसली की ती लगेच शेअर करण्याआधी त्याची सत्यता तपासा. कारण एका चुकीच्या कॅप्शनमुळे खरी घटना पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात लोकांसमोर जाऊ शकते. बातमी खरी असेल तरच शेअर करा, अफवा असेल तर थांबवा. धन्यवाद.